पुष्पकवी यांना तुम्ही उतरले स्वर्ग सौख्य साचार. हे पुष्पक विमान अयोध्येमध्ये लँड झालं आणि पुढे रामचंद्र, मध्ये सीतामाई, पाठीमागे लक्ष्मण भैया भावाच्या वनवासासाठी स्वतःच नवीन लग्न झालेलं असताना संसार मोडून त्याच्या बरोबर वनवासाला जाणारा हा एकमेव भाऊवर्ग. असे बंधूजी आता बघायला मिळणार नाही. ही आदर्श कल्पना फक्त रामायणातली आहे. पाठीमागे लक्ष्मण भैया रामानी अयोध्येच्या त्या भूमीला पाऊल लावलं आणि सगळ्यांनी गजर केला. राजाधिराज रामचंद्र महाराज की. आले ते पहिल्यांदा कैकेयीच्या महालामध्ये आले. कैकेयीला नमस्कार केला. कैकेयी बिचारी डोळ्यातून घळघळ तिच्या पाणी आलं. तुझं लग्न कुणी लावलं? म्हणाले गुरुजी आपणच. अनेक आले होते, कलावंत आले होते, वादक रत्नजडित सिंहासन वैष्णोभेर कुंदन वामांगी सीतामाई जगज्जननीचे माझे आई पश्चिमभागी लक्ष्मण पुढे अंजनी नंदन रत्नजडित सिंहासन रत्नजडित सिंहासन रत्नजडित सिंहासनावरी शोभे रघुनंदन. अनेक भाट किन्नर जटिल ऐकार भाट किन्नर कैकाडीन मुंडा देखा कैकाडीन ओ भैया कैकाडीन मुंडा देखा गुरु प्रसाद की झटकनी जावा सद्गुरु प्रसाद की झटकनी जावा सद्गुरु प्रसाद की. सगळ्यांना तुमच्या पायाचं तीर्थ मिळावं, प्रसाद मिळावा, हातीचा विडा मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे, अशी सगळ्यांची मनोकामना आहे. आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे, रामा तुमची सदैव कृपा आमच्यावरती राहावी. एक वेळ पैसा आम्हाला कमी मिळाला तरी चालेल, पण भगवंता तुझी कृपा आमच्यावरती राहावी. गळाबाई जयंती गळाबाई जयंती माळ द्यावा प्रसाद ताटीत द्यावा प्रसाद. तीर्थ मिळालं, हातीचा विडा मिळाला, प्रसाद मिळाला, भोजनावळ झाली आणि स्वतः सीतामाईनं त्रयोदश गुणी विडा तयार करून दिलाय रामांना. आणि रामांना प्रार्थना करते, विडा घ्या हो नारायणा, विडा घ्या हो नारायणा.
रामाच्या कत्रय जीवना विनविते सीतामाई दासी होईन मी रामा विडा घ्यावो नारायणा वासना फोडून या चूर्ण केली सुपारी वैराग्य कर्पुराने घोडियेली निर्धारी विडा घ्यावो ना विडा घ्यावो नारायणा रामाच्या कत्रय जीवना विनविते सीतामाई दासी होईन मी रामा विडा घ्यावो नारायणा. अनेक कलावंत आणि जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगतो की जी मी नेहमी सांगत असतो. मी तुम्हाला सांगणे इतका विद्वान नाही, ज्ञानी त्याहून नाही, पण एकच सांगतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी या ठिकाणी सुफळ संपूर्ण या भैरवीच्या स्वरांच्या साक्षीनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. सदादेव काजी झिजे देह जय सदा राम नामी वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाल सदा उत्तम जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देव करी झिल देह जाता सदा देव काजी झिले देह जाता झिले देह जाता झिले देह झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या वरा कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे पातका भोजहोळी येथुनी कल्याण साम्राज्य सुखराशी चला उठा वाडा राघोबासी. या अल्पशा सेवेनं प्रसन्न झालेल्या श्री रत्नेश्वर महाराजांच्या चरणी काय मागणं मागायचं, सगळ्यांनी देव साधू संतांनी मागणं मागितलं, सगळ्यांनी उभं राहायचं, मागणं मागायचं. हे चिरान देगा देवा तुझा विसरवा गुण काही नावडी हे की माझी माझी सर्वोडी नगे मुक्तीदान संपदा संत संगरे गातला संत रे गातला संत संगरे गातला तुका म्हणे गर्भवासी तुझे गातावे रामासी लवधवती मित्राळा तिचे गंड काळा श्रीने श्रीज्वाळ लावण्य सुंदर हे दुनियाच्या निर्मळ बाहेर सोना. जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाढू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा हर भागी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण ऐसा शंकर डोबे उमाव्यात भाला. जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाढू कर्पूर गौरा जय देव जय देवी लैकी सागर श्यामाजी अवधीत देवासुरपाणी नीलकंठनाम प्रसिद्ध झाली. जय देव जय देव जय श्री शंकर कर्पूर गौरा जय देव जय व्याघ्रामल मणिवरधर मोहन मोहिजन सुखकारी शतकोटी देवी रघुपति नगराम सासांतर. जय देव जय श्री शंकर आरती वाढू कर्पूर गौरा जय देव जय दुर्गे दुर्गा
शिवनी त्रिभुवन भुवनी पाहता नारायणाय समन्वयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं माधुर्यं श्रीरामानुजं गोपिकावल्लभं जानकीरायणं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे म्हणा कुंडली कवरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज पार्वती तुले श्री रत्नेश्वर महाराज मंगलमूर्ती सदा सर्व